नीट पेपरफुटीचं केंद्र महाराष्ट्र आहे। नीट पेपरफुटीची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आहे असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली। महाराष्ट्राच्या वाईट घटनेत शहा कनेक्शन समोर येतच असं सुद्धा संजय राऊतांनी यावेळी म्हटलं। नीट पेपरफुटीचं केंद्र हे महाराष्ट्रातच आहे, हे आता स्पष्ट झालं आहे। नीट पेपरफुटीचं केंद्र जर महाराष्ट्रामध्ये असेल, त्याचा केंद्रबिंदू लातूरपासून पुण्यात पसरलेला असेल, तर त्याची जबाबदारी ही देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या इतकीच राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा आहे। त्यातला मास्टर माइंड तेजस शहा याला काल सीबीआयने अटक केली। म्हणजे शहा कनेक्शन कुठेतरी असतंच महाराष्ट्रात, काही वाईट घडायचं असेल तर। ज्या वेळेला लक्षात आलं की पेपर फोडून काही विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यावेळेला सरकारनं कुणालाही पाठीशी घातलं नाही। उद्धवजी ठाकरे सारखे मौनी बाबा देवेंद्रजी फडणवीस नाहीत। त्यांनी सांगितलं नीट पेपर प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, कुणालाही सोडू नका। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये काँग्रेसचं थेट कनेक्शन समोर आल्यानंतर देखील संजय राऊत त्यांना जाब विचारण्याची हिम्मत करत नाहीत। संजय राऊत, तुम्हाला तुमचा पक्ष ताब्यात ठेवता आला नाही। या देशातील जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे की कोणाला कसं ताब्यात ठेवायचं। त्यामुळे या देशातल्या जनतेने जनाब संजय राऊतांनाही ताब्यात ठेवलंय। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। अजितदादांच्या निधनाला 4 महिने पूर्ण झालेत, यावर विश्वासच बसत नाही असं योगेंद्र पवार यांनी म्हटलंय। प्राथमिक अहवाल न पटण्यासारखा होता अशी प्रतिक्रिया सुद्धा योगेंद्र पवारांनी दिली। लवकरात लवकर सत्य सर्वांसमोर आलं पाहिजे। जय पवार सीआयडीच्या संपर्कात आहेत असं योगेंद्र पवारांनी म्हटलं। तर पार्थ आणि सुनेत्रा पवारांनी चौकशीची मागणी केली। एकतर या दुर्दैवी घटनेला 4 महिने झाले असा आमचा आणि कुणालाही विश्वास तिथं बसत नाहीये। 4 महिन्यापूर्वी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी बारामतीत होतो आणि तिथं विमानतळावर मी लगेच पोचलो। 5-10 मिनिटात तिथं मी पोचलो। ते सगळं मी स्वतः बघितलं, पण तरी आज विश्वास बसत नाही की दादा आपल्यामध्ये राहिले नाहीत। त्यांना जाऊन 4 महिने झाले, ह्याचाही विश्वास आम्हाला कुणालाच इथं बसत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।